फक्त पहिल्यांदा मिरची आणि सेवेकरी दर्शनासाठी उत्तीर्ण आणि प्रसादासाठी जातील त्याची सर्व भावी भक्तांनी नोंद घ्यायची आहे। झाली बघा बाळूमामाची आरती झाली। संयोजक मंडळींना विनंती, आपण गावातील कोणी सुद्धा दर्शनासाठी येऊ नका। 10 मिनिट पहिल्यांदा मेंढक्यांना प्रसाद देऊन बाळूमामाचा मेंढर सोडायला जायचं आहे। बघा बाळूमामाची 11 वाजलेला आहे, तरी कृपया विनंती संयोजक मंडळी आपण सर्वांना 17 नंबर पालखीचे मेंढक्यांना प्रसाद दर्शन घेऊन आल्यानंतर प्रसाद घेण्यासाठी सोय करायचे। पोस्ट ऑफिस जवळच्या सर्व गोष्टींनी बाजूला होऊन मेंढक्यांना प्रसादासाठी बसण्याची व्यवस्था करायची। बघा किती सोनकी गावात भयंकर गर्दी आहे बघा आता। बघा हे आता दर्शनासाठी कशी रांग लागली बघा। आता बघूया आपण बघा कशी रांग लागली बघा दर्शन घेण्यासाठी। भयंकर गर्दी आहे बघा। मंदिरासमोर असणारी उभी असणारी सर्व पुरुष मंडळी आपण पाठीमागे राहायचं आणि मेंढके आणि सेवेकरींना जेवण करण्यासाठी बसून घ्यायचं आहे। चला संयोजक मंडळी, बघा किती गर्दी झाली बघा आता दर्शनासाठी। मामा झाला व्यवस्थित कार्यक्रम? झाला ना व्यवस्थित? गाव कुठलं इथलं जाय का? होनूर जायचं वय मामा, होनूर जायचं बघा मामा। ये होनूर आल्या दर्शनासाठी। फक्त आवड पाहिजे, आवड असली का माणसाला सवड निघत असते, म्हणून फक्त आवड पाहिजे बघा, प्रेम पाहिजे। भक्ती असली का देव शक्ती देत असतो, म्हणून मामाची फक्त भक्ती पाहिजे अंगात। बघा किती गर्दी झाली दर्शनाला। सापडलेला आहे, ज्या महिलेचा असेल त्यांनी जोडवर घेऊन जायचा। या गर्दीमध्ये एका महिलेचा कानातील जोबा हरवलेला आहे। जर या भाविक भक्ताला सापडला असेल तर तो इथं माईक जवळ आणून द्यायचा आहे। सोन्याचा जोबा हरवलेला आहे, ज्या बाळूमामा भक्ताला सापडला असेल तर त्यांनी इथं आणून द्यायचा आहे, योग्य बक्षीस दिलं जाईल। बघा किती गर्दी झाली सोनक्या गावात, बसायला जागा नाही एवढी गर्दी आहे बघा सोनक्यात, भयंकर गर्दी आहे। झाली आरती वगैरे झाली बघा, आता दर्शनासाठी लागले ती माणसं गडबड करायला दर्शन घेण्यासाठी। मामाच्या मूर्तीचं दर्शन घ्यायला आता बघा कशी गर्दी उठली आता। मामाचं वार सवारी आलेले देव आलेला बघा। मामाची मूर्ती बघा आपण, बघूया बघा मामाची मूर्ती बघा। अजून एकदा मामाची मूर्ती बघा कशी दिसत्या। संयोजक मंडळीला विनंती, आपण आतापर्यंत 4 दिवस झालं बाळूमामाची शिस्त पाळतोय, शिस्तीत राहतोय। फक्त सेवेकरी जिथं प्रसादासाठी बसून